नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सातारा सैनिक स्कूल म्हणजे सैनिक स्कूल ऑल इंडिया एक्झाम सैनिक स्कूलची परीक्षा उद्या म्हणजेच 28 जानेवारी 2024 ला आहे. वाघहो दुपारी 2 ते 4:30 वर्ग 6वीच्या प्रवेशासाठी असलेली ही परीक्षा दुपारी 2 ते 4:30 अडीच तासाचा टायमिंग आहे. सगळ्यांना माझ्याकडून बेस्ट ऑफ लक. 5वी नवोदयचा अनुभव घेऊन उद्या सगळी टीम एकदा पुन्हा उतरणार आहे मैदानात. बघूयात मग सगळे पट्टे काय करतात. तर दुपारी 2 ते 4:30 6 वाजता त्याची आन्सर शीट 6-7 वाजता आन्सर शीट सगळी आपल्या जनाई नवोदय क्लासेस या यूट्यूब चॅनलला टाकूयात. बर, सैनिक स्कूलची परीक्षा क्रॅक कशी करायची, नेमकं काय सिलेबस आहे, नेमकं उद्याचा पेपर कसला सोडवायचा. 2 वाजता असलेली परीक्षा गेट क्लोज होते 1:30 वाजता हे ना. आमचा भाऊ म्हणला सर गेटच्या वरून उडी टाकून जातो की. मी म्हणलं बुक्की पोलीस हे ना, कसं जमन बाय, का आपलं घर आहे काय गेट उडी. बरं जाऊ द्या, त्याचं 1:30 वाजता गेट क्लोज. तुम्ही तिथं 12:30ला जाऊन बसायचं. पहिल्यांदाच रेल्वे 8 वाजता असली आपली सकाळची रेल्वे, तर आपण 7:45ला जाऊन बसतात, 7:30ला जाऊन बसतात. हे रेल्वे 8ला आहे तर 7:15ला कोणी जाते का? नाही. तुम्ही म्हणले आमच्याकडे ऍप्लिकेशन आहेत ना, आता रेल्वे कुठं आली काय आली सगळं कळतंय. मी म्हणलं त्याचं बी काही लय खरं नसते हे ना, इकडे त्याचं बी काही खरं नसते. टायमापूर्वी जायचं. 2 वाजता परीक्षा आहे, 12:30-1 वाजता तिथं हजर राहायचं. 12:30 वाजता न्यायचं काय काय सोबत, ऑफलाईन परीक्षा आहे बरोबर आहे. न्यायचं काय काय सोबत, आपला रटाटकर आधार कार्डची झेरॉक्स, फोटो, हॉल तिकीटची झेरॉक्स, लिहायची काही गरज नाही. फोटो है ना, आधार कार्ड मेन त्याची झेरॉक्स नाही एखादी, हॉल तिकीटची एखादी झेरॉक्स बस. कंपास पेटी, घड्याळ, पाणी बॉटल हे तर सांगायची गरज नाही. रफ पेज है ना. बर, आता शेड्यूल कसं असते नेमकं, 2 ते 4:30 वाजेपर्यंत परीक्षा आहे उद्या बरोबर आहे. ह्याच्यामध्ये 2.5 तासाचा पेपर आहे ना. शरीर स्वस्थ पाहिजे. 2.5 तासाचा पेपर, 2.5 तास बसायचे म्हणजे अर्धा तास बसले की शूला जाऊ का आहे ना, असे प्रॉब्लेम. बरं, लय सोपं आहे. प्रश्नांची संख्या बघूयात इकडं. वागा प्रश्नांची संख्या आणि इकडे बघूयात गुण है ना, आणि इकडे बघूयात विषय. मामा की जय. विषय वर्ग चलायले 6वी प्रवेशासाठी. 6वी ज्यांचं वय बसते त्यांना काय अडचण नाही. बर, विषय मराठी म्हणजेच भाषा विषय. लय सोपे असते हो मराठी है ना. शंकर गाईला चारतो, क्रियापद कोणतं, चारतो है ना. वडिलांनी मी सहलीला गेलो किंवा वडिलांनी मी फिरायला गेलो, क्रियापद ओळखा, गेलो है ना. बर, मराठी विषय 25 प्रश्न असतात. प्रश्न किती? 25. गुण किती? 50. मग तुम्हाला सहज कळालं असेल इथं है ना. सैनिक स्कूल सातारा, सैनिक स्कूल ऑल इंडिया सैनिक स्कूल बरोबर आहे. ऑल इंडिया सैनिक स्कूलची परीक्षा 28 जानेवारीला, आणि याची एकदा रूपरेषा फास्ट. वाघ मराठी विषय है ना, 4 विषय असतात त्याच्यात. मराठी विषय प्रश्न संख्या 25, गुण 50. अहो ह्याच्यातले 20 प्रश्न लय सोपे, लय म्हणजे काय लय सोपे. 20 प्रश्न. मग
लय सोपे. समानार्थी विरुद्धार्थी बघा तुम्ही उद्या पेपरून आल्यावर म्हणताल सगळे समानार्थी विरुद्धार्थी चालते. वाक्प्रचार आहे का नाही रे? वाक्प्रचार. बाळकडू पाजणे म्हणजे काय? बाल मनावर संस्कार करणे आहे ना. म्हणजे वाक्प्रचार शब्दसमूहाबद्दल एक शब्द आहे ना. मेंढ्यांचा कळप आहे ना रे. समूहदर्शक शब्द. आंब्याच्या झाडांची राई आहे ना. घरदर्शक शब्द. घरदर्शक माहिती आहे ना रे. हत्ती कुठं राहते? हत्ती खाना, पिल खाना, अंबार खाना. उंटांचा तबेला. उंटांचा, घोड्याचा तबेला किंवा पागा. घोड्याचा तबेला किंवा पागा. बरं, माहिती आहे तुम्हाला गायींचा गोटा वगैरे सगळं आलं. राईट. हे सगळे सगळे सोपे. एक सहज उदाहरण द्यायलो. म्हणजे काय काय येणार? समानार्थी शब्द जास्त, विरुद्धार्थी शब्द जास्त, वाक्प्रचार शब्दसमूहाबद्दल एक शब्द, अलंकारिक शब्द है ना रे. मनी है ना. नाव सोनूबाई. हाती कतलाचा वाळा, कतल्याचा वाळा है ना रे. दुरून डोंगर साजरे, ताकापुरती आजी है ना. हे सगळे मनी येणार. त्याचा अर्थ बरोबर आहे. समानार्थी, विरुद्धार्थी, वाक्प्रचार शब्दसमूहाबद्दल एक शब्द है ना. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद याचं काही नाही. 25 प्रश्न 50 गुण. 25 प्रश्न 50 गुण. प्रत्येक विषयाला 25% गुण घेणं गरजेचं आहे. जर तुम्हाला सैनिक स्कूलमध्ये निवड व्हायची असेल, पात्र व्हायचं असेल, म्हणजे पहिल्यांदा पात्रच व्हा, निवड व्हायचं राहिलं बाजूला. म्हणजे ह्याचे 25%, 50चे 25% किती आले? 50. 50चे म्हणजे गुणिले 50चे म्हणजे गुणिले 25% म्हणजे छेद 100. 50चे म्हणजे गुणिले 25% म्हणजे छेद 100. 50 एक 50, 50 दोन्ही 100. म्हणजेच हे चाल 12.5 गुण घेणार गरजेचे आहेत. 12.5 गुण हे ना रे. 12.5 गुण म्हणजे बघा ना आता. 12.5 गुण म्हणजे 13-14 गुण पकडा. आपण जरा जास्त पकडा ना. 12.5 गुण म्हणजे 14 गुण म्हणजे 7 प्रश्न येणंच, करेक्ट येणं याच्यात गरजेचे आहेत. 7 प्रश्न. 7 प्रश्न. 7 प्रश्न म्हणजे गुण किती? 14 गुण. बरं, दुसरा विषय ह्याचं 14 गुण धरा ना. 12.5 गुण येणं गरजेचेच आहे. 12.5 गुण म्हणजे 7 प्रश्न पकडा ना. 6 प्रश्न म्हणजे 12 गुण होईल येतं है ना. अंदाजे 7 प्रश्न पकडा म्हणजे 14 गुण. जास्त प्रश्न पडल्यावर तर निवडच होणार ना रे. बरं, आता दुसरा विषय राहिला एक बुद्धिमत्ता चाचणी है ना. बुद्धिमत्ता चाचणी. आणि हे तर सोपं असते, तुम्हाला माहिती आहे. लय सोपं असते. स्कॉलरशिपचा विषय. याचे 25 प्रश्न असतात, 50 गुण असतात. दिसायले का नाही रे चांबड्या? दिसायले बरोबर आहे. म्हणजेच नंतरचा विषय कोणता असणार? आता मी वरील येतो, खाली नाही दिसणार. थोडस का दिसायले रे माग श्याम्या? आता नंतर एक असणार विषय समजा कोणता, आणि आपला हे गणित है ना रे. जनरल नॉलेज पहिल्यांदा बघा. सामान्य ज्ञान है ना रे. भारताची आर्थिक राजधानी कोणती? बाप्पा 25 प्रश्न. गुण किती? 50 गुण. सामान्य ज्ञान, काही बी सामान्य ज्ञान है ना रे. अयोध्या हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेलं आहे है ना. तर हे सामान्य ज्ञानचे प्रश्न. शरयू नदी है ना. बरं, सगळ्यांना माहित आहे. सामान्य ज्ञानचे 25 प्रश्न. गुण किती? हे प्रश्न आहेत बाबा. प्रश्न आहेत इकडं, गुण आहेत ही. आणि हे विषय आहे ना. सैनिक स्कूल. वाघ हो, आता आवडता विषय राहिला तुमचा. लय आवडता विषय कोणता? सगळ्यांचा आवडता विषय मॅथ मामा. मॅथ मामा म्हणजेच काय? गणित बाबा है ना. गणित मामा. गणित मामाचे 50 प्रश्न असतात. सगळ्यात जास्त वेटेज गणित. नवोदयला सर्वांचा आवडता विषय, लाडका विषय. स्कॉलरशिपला बी 50 प्रश्न. गुण किती? एक प्रश्न 3 मार्काला असते. अगोबाई ढगोबाई लागली कळ है ना. मला सांगा, 50 प्रश्न, एक प्रश्न 3 मार्काला.
एक प्रश्न 3 मार्काला म्हणा, 50 एक 50, 50 दोन्ही 100, 50 एक 150. 150 गुणांचा गणित. 150 मार्क असतात. टोटल मार्क किती झाले? डिंग 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 300 गुण झाले. टोटल गुण किती झाले? 300. आणि सगळे इकडे प्रश्न किती झाले? सगळे प्रश्न झाले 25 25 25 दोन्ही 50 25 त्रिक 75 25 100 1,200 प्रश्न. प्रश्न किती? 1,200 प्रश्न 300 गुण. 1,200 प्रश्न 300 गुण. बरोबर आहे. प्रत्येक विषयाला 25% घेणं गरजेचे. ह्याचे 25% कसे काढायचे? 25% है ना. 25 चौक 100, 4 त्रिकम 12, 4 7 28, 37 म्हणजेच 38 मार्क. 38 गुण घेणं गरजेचे आहेत. म्हणजे सगळे 150 गुण असतात ना, तर 38 गुण समजा ना, याचे 38 गुण घेणं आवश्यक आहे. 38 गुण पात्र है ना. याचे इथं 12.5 गुण म्हणजे 14 गुण पकडा. इथं 14 गुण है ना, इथं 14 गुण. म्हणजे तुम्हाला इथं 150 पैकी 148 किंवा 150 पैकी 150 जरी पडले आणि इथं जर 10च पडले बाबा, आणि इथं 50 पैकी 50, 50 पैकी 50, आणि इथं जर 50 पैकी तुला 10च पडले, तर या नाकाव बुकी गेला. तर इथं 38 पाहिजे. 37 म्हणजे 38, इथं 12.5 म्हणजे 13 तर होत नाही, 14 पकडा है ना. मग इथं 14, इथं 14, इथं 14 असे पकडा ना. बरोबर आहे का नाही. एवढे गुण घेणं गरजेचे आहेत. आणि इथं हे सगळे 4 विषय इथं 40% घेणं गरजेचे आहेत. मग 300चे 40% दिसायले का रे श्याम्या? याचे 40% घेणं गरजेचे आहे 300चे. मग 100 त्रिक 300, 120 गुण सगळ्या विषयात पण असणं गरजेचे आहेत. सगळ्या विषयात 120 गुण असणं गरजेचे आहेत. सगळ्या विषयात किती असणं गुण गरजेचे आहेत माहिती आहे का? 300चे 40% काढकी म्हणजे सगळे 120 गुणच्या वरच असणं गरजेचे. 120 गुण समजा, 120 गुण पकडा ना, 120 किंवा 120च्या वर, अशी ही रूपरेषा आहे. बरं, घ्यायला लय सोपे आहेत. कसे? 150 प्रश्न. आता हे सहज पडतात. 38 40 बघा ना. 8 4 12, 4 16 20, 7 4 2, 2 3 5 6 7 8. हा इथं चक्कच गेला तू, कारण 80च मार्क व्हायले. तर असे एवढेच जर कन्फर्म गुण घेतले तर कन्फर्म कशाला एवढे है ना. इथं 38, इथं जास्त घे ना, मग इथं जास्त. पण हे कमीत कमी म्हणलंय ते पात्रसाठी. आणि इथं टोटल 120 झालं पाहिजे. टोटल 120. इथं 38 पाहिजे, इथं जास्त घे की मग टोटल 120 यावं लागेल. सगळ्या विषयात सगळे विषय आले पाहिजे तिथं. आता आपलं वांद आहे सामान्य ज्ञान मध्ये. हे इथं जर मार्क 7 प्रश्न नाही आहेत का रे 25 पैकी है ना. 25 पैकी 7 प्रश्न नाही आले. 25 पैकी 7 प्रश्न नाही आले. जनरल नॉलेज सोपं असते है ना. कोणतं बी जनरल नॉलेज लय एवढं काय अवघड येत नाही, सोपं येते है ना. 7 प्रश्न कोणाला बी येतात है ना. वाघ हो, इथं 15 प्रश्न, 12 13 15 प्रश्न येतात, काही नाही. बरोबर आहे का? मग कळालं का हे शेड्यूल? गणित 50 प्रश्न 150 गुण. आमच्या भाऊला गणिताला 45 प्रश्न सहजच येतात हो. 40 बरं पकडा, गणिताला 40 पकडा, लय सोपं. आणि ह्याला किती पकडा? 40 प्रश्न म्हणजे किती मार्क हो? 40 प्रश्न म्हणजे किती मार्क? 4 त्रिकम 12. हे निवड व्हायचीच म्हणल्यावर आता तुला निवडच हे ना. पुऱ्या महाराष्ट्रात, देशात, साताऱ्यात निवड व्हायची म्हणल्यावर मग काय 40 प्रश्न आले भाऊला, तर 120 मार्क है ना. इथं 25 पैकी 15 आले, 15 दोन्ही 30 मार्क. एक प्रश्न 2 मार्काला, एक प्रश्न 2, एक प्रश्न 2. मराठीला 25 पैकी हे लय सोपं असते. 22 प्रश्न आले, तर 22 दोन्ही 44 है ना. बुद्धिमत्तेला बी 22 प्रश्न आले, 22 दोन्ही 44. तर किती झाले? 4 आणि 4 8 है ना. 4 आणि 4 8 9 10 11 12 13. चला 1 238 है ना. माझ्या मनाने इथं 40 नाही पाहिजे, इथं 45 सहज येतात. 135 मार्क येतात. जिचा अभ्यास आहे त्याला अभ्यास नाही त्याला तर काही 35 बी येत नाही रे. 135 तर लांब राहील. 4 आणि 4 8 12 आणि 1 13. चला 1
4 आणि 4 8 9 10 11 12 13 14 आणि 1 15. लक्ष दे रे. 15शीला 5 हाताला 1. बाप्पा 253. इथं मात्र 253 मार्क म्हणल्यावर तर वाघ सहजच निवड होती है ना. 45 है ना. 45 गुणले 3 केलं, कारण गणित एक प्रश्न 3 मार्काला असतं रे हे श्याम्या है ना. 45 गुणले 3 135. इथं है ना, इथं 15 प्रश्न आले भाऊचे सामान्य ज्ञानचे. 15 दोन्ही 30. इथं 1 मार्क, एक प्रश्न 2 मार्काला असते. इथं 22 प्रश्न आले. 22 दोन्ही 44. 22 बुद्धिमत्तेला 22 दोन्ही 44 है ना. 5 आणि 4 9 आणि 4 13 हातचा 1 3 आणि 3 6 आणि 4 10 आणि 4 14 आणि 15 है ना.